आज संत सेवालाल महाराज यांची जयंती 227वी जयंती जय भवानी नगर आणि विश्रांती नगर मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन या ठिकाणी आनंदात उत्साहात मोठ्या प्रमाणात साजरी करत आहोत। या ठिकाणी सगळे बंजारा बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। सेवालाल महाराज सांगून गेलेले एक बोल किंवा 1 रुपयामा 1 कटोरा पाणी मिळे, 1 रुपयामा 1 कटोरा पाणी वग जाय, हे बोल आज खरे ठरलेले आहेत। त्याचबरोबर गावडीर सिंग सोने हे जाय, गावडीचे गायीचे सिंग सोन्याची किंमत होईल असं ते बोल त्या काळात सांगून गेले, ते सत्यात उतरलेले आहेत। या पद्धतीने या ठिकाणी आम्ही उत्साहात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंजारा बांधव एकत्र येऊन संत सेवालाल महाराजाची 287वी जयंती साजरी करत आहोत। जय सेवालाल, जय सेवालाल। संत सेवालाल महाराजाचे विश्रांती नगर चौक मध्ये सगळं बंजारा समाज सगळं बंजारा समाजाचे लोक येऊन इथं साजरी करत आहोत आणि परंपरा अनुसार आम्ही पूर्ण बंजारा समाज वेशभूषामध्ये साजरी करत आहोत। तेवढं बोलून आज संत सेवालाल महाराजाची जयंती 287वी जयंती चालू आहे। देशभरात ही जयंती मर्यादित महाराष्ट्रापुरती नसून ती देशभरात संत सेवालाल महाराजाची जयंती चालू आहे। महाराष्ट्रात प्रत्येक देशामध्ये प्रत्येक प्रांतात भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शासनाने ती जयंती करता आहेत जयंती, आणि जिथं वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ज्या युनिटमध्ये कार्यक्रम घेत आहेत त्या पद्धतीनं आम्ही 4-5 युनिट कार्यक्रम अटेंड करून जय भवानी नगर रेल्वे स्टेशन या ठिकाणी विश्रांती नगर इथे आम्ही प्रोग्राम केला आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक युनिटवर सगळ्या प्रत्येक ठिकाणी वेशभूषामध्ये एकदम उत्साहात साजरा करत आहेत। आणि आज जो उत्साह आहे तो रोड विशेष म्हणजे महाराष्ट्रभर ही जी जयंती चालू आहे देशभरामध्ये, तर त्या रहदारीचा विधा कोणत्याही मोठीचा पूर्ण प्रत्येक जाती धर्माचे लोक ही सेवालाल महाराज जयंतीचे हे आहेत। आणि बोल जे संत सेवालाल महाराजांचे बोल त्यांनी सांगितले त्याप्रमाणे आपल्याला ज्या आढळून येत आहेत, याबद्दल तुम्ही आमच्या या भवानी नगरला ह्या युनिटला येऊन तुम्ही या चॅनलमध्ये तुम्ही आमचा सहकार्य केलात, आमची ही न्यूजच्या पद्धतीने तुम्ही प्रसिद्धी द्याल त्याची चांगली गोष्ट आहे। तुमचं पण शेवटला तुमचं स्वागत करतो। जय हिंद, जय सेवालाल, जय महाराष्ट्र। संत सेवालाल महाराजांच्या महाप्रसादाचं हे ठेवलेलं आहे, प्रत्येकाने महाप्रसाद घेतल्याशिवाय लाभ घ्यावा आणि प्रत्येकाने प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये ही आग्रहाची सगळ्यांना विनंती आहे। जय सेवालाल। आज आमच्या बापूची 1987वी जयंती आहे, त्या निमित्ताने आज आमचा गोरमाटी समाज इथं मोठ्या संख्येने जमा झालेला आहे। आजचा हा दिवस आमच्या जीवनामध्ये खूप आनंदाचा दिवस आहे। आम्ही छोटे मोठे सगळे मुलं एकत्र येऊन, लहान मोठे थोर सगळे एकत्र येऊन हा जो उत्सव आहे तो एकत्रित बनवतो, कारण आमच्या ह्या ज्या जयंतीमुळे आमच्या छोट्या मुलांना पण आमचे संस्कार समजले पाहिजे, आमच्या बापूने आमच्यासाठी काय केलेलं आहे हे आमच्या मुलांना कळलं पाहिजे। तुम्ही इथं पाहताय सगळ्यांनी आमचा ड्रेस घातलेला आहे, आमचा पोशाख परिधान केलेला आहे। जी आमची जुनी संस्कृती होती ती आम्ही नवीन आणण्याचा प्रयत्न करतो आणि आमच्या बापूंची शिकवण एकच आहे। आमचे बापू जेव्हा देवाला प्रार्थना करतात तेव्हा काय म्हणतात, हे बापू तू गोरून बी साई हेस आणि कोरून बी साई हेस। आम्ही असं नाही म्हणत की फक्त आम्हालाच साई हेस, आमचा एवढा मोठा आदर आमचे बापू करतात की तू आमच्या गोरूला पण साई हो आणि कोरूंना म्हणजे इतर समाजाला पण साई हो, असे आमचे बाबा एकदम उदारवादी होते। आणि त्याचे संस्कार आमच्या पिढीला पण भेटले पाहिजे आणि आमच्या पिढीपासून दुसऱ्याला सगळ्यांना पण हा संस्कार भेटला पाहिजे। ह्या निमित्ताने ही आमची आजची जी जयंती करतो ती आम्ही ही जयंती साजरी करत आहे। जय सेवालाल। राष्ट्रसंत श्री संत सेवालाल महाराज यांची 287वी जयंती या निमित्तानं बंजारा समाज मोठ्या संख्येने इथं जमलेला आहे। विश्रांती नगर येथील सर्व रहिवासी घरोघरीस आपण घरपट्टी लोकसहभाग जमा करून आज या दिवशी दरवर्षीप्रमाणे खरं म्हणजे लापशीचा प्रसाद असतो, परंतु यावर्षी महाशिवरात्र आणि संत सेवालाल महाराज जयंती
दोन्ही सोबत आल्यामुळं आपण यावर्षी लापसीचा प्रसाद न करता साबुदाणा खिचडी आणि केळी असा फराळाचा महाप्रसाद केलेला आहे. तर इथं फराळाचा मोठ्या प्रमाणात लोकांनी लाभ घेतलेला आहे. आणि मी असं म्हणेल की विश्रांती नगरवासियांचं बघून संभाजीनगर मधील इतर रहिवाशांनी सुद्धा याचं अनुकरण करावं आणि बंजारा समाज जास्तीत जास्त संघटित कसा राहील आणि पुढे कसा जाईल या दृष्टीनं वाटचाल करावी. धन्यवाद. जय शिवाला.